नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूयात याखणी पुलाव। तर त्यासाठी साहित्य घेतले मी इथे अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ करून घेतले। नंतर गरम मसाला, 7-8 मिरच्या मध्ये कापून घेतल्यात, अद्रक लसूणची पेस्ट, 1-2 बटाटे मोठे मोठे फोडी करून घेतल्यात। नंतर दही घेतले मी पाव किलो, तर त्याच्यात पाणी टाकून घेतले, थोडंसं पातळ करून घेतले। 2 मोठे कांदे, नंतर तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतले। तर आता आपण इथे 2-3 चमचे तेल टाकूया कुकरमध्ये। त्याच्यानंतर मिरच्या टाकूया, मिरच्या चांगल्या परतून घेऊयात। नंतर टाकूयात कांदा, कांदा पण छान परतून घेऊया। कांदा चांगला परतला की अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। सगळं छान असं परतून झालं की आपण गरम मसाला टाकणार आहोत। त्याच्यात कुठलाच मसाला नाही आहे, फक्त गरम मसाला टाकलेला आहे। नंतर चिकनचे पीस टाकूयात, छान असं मिक्स करून घेऊयात। चवीपुरतं मीठ, आता मीठ टाकून आपण इथे याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, पाणी टाकायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या घेतल्याच्या नंतर आपण तांदूळ टाकून घेणार आहोत। तर इथे असं सगळं तांदूळ भिजवलेलं टाकून घेतलंय, बटाटे टाकले। त्यानंतर आपण दह्याला थोडंसं पातळ असं करून घेतलंय, पाणी टाकायचं नाही आहे, फक्त दह्यामध्ये शिजवायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। नंतर थोडी कोथिंबीर टाकूया। आता आपण याला चांगले 3 शिट्ट्या घेणार आहोत। नंतर बघू शकता छान मोकळा झालाय आणि चवीलाही तेवढाच छान झालाय। तर असं झालं आपला याखणी पुलाव। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।